गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काही जेवढी थंडी वाजते ना तर काय सांगू तुम्हाला. अरे उन्हातली बलान चाललो गायत मी असते अजून थंडी माझी उरलेली अंगावली आवडी थंडी आहे गावात वलवली गावात. इकडं बाहेर कलंबोली साईडला असं सिटी एरिया परत थोडाफार तिकडे थंडी कमी आहे. वलवली गावात 7-9 वाजत तर थंडी गावात बाहेर होतं. सगळं नावानं बाहेर करतं नारे बिल्यान झोपायला लागतं रातचे. काय सांगू तुम्हाला. सकाळचं उठवत ना आता निघलं कामावरती जायला मस्त की कडकनाथ ऊन आलेले बरं वाटतं जीवाला. लय थंडी वाजत होती घरी. आणि जग्गू भाई आपला अजून आला ना कुठे काय माहीत ना. त्याची वाट बघू तिथं बसून बैलांजवळ पण ना आला. फोन तर त्याचा गेले उडले फोन त्याचा रेडी होईत ना बनवून गायच अजून. आणि मला असं वाटतं गाईज नको यूट्यूब चॅनल मला घेऊन टाका काहीच तुम्ही. नाव होत भाई माझ्यान काहीच नव्हू शकत. रात भाई एडिटिंग करता बोलले कुत्र्यासारखी थंडी वाजतं. आम्ही ब्लॉग पण काही शूट करत ना दिवसभर का आम्हाला बस आला आता यूट्यूब बंद करायला लागेल. काही नाही होऊ शकत. दमलो ब्लॉग बनवून तरी व्हिडिओला काहीच ना व्ह्यू तर काय करणार. बस झाला जाऊ दे. थंबनेल बनवायला पण काटायला येतं काय म्हणतो मीच काटायला बाकी काहीच ना. आता चाललो कामावरती. चला काहीच बाय भेटूया नंतर कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आजचे मस्ती करतो. सो गाईज कामावरून आलो पूर्ण रात्र पण झाली. घरी येऊन आंघोळ धुतली. तर परत कामावाले पप्पाचे तर नाईटला आल्यावर जरा बसलं इथं हात पेटवले. थंडी एवढी वाजतं काय सांगू मला. लय बेकार थंडी चालू आहे काय करू. आणि थंडीला काय करायचं काही ऑप्शन नाही. आता हात पेटवले मी बघा इथं बसल्यावर. पॉवर बँक पाठी आहे. ह्यो पॉवर बँक लय कामाचं आहे काहीच माझे. कारण की जेव्हा मला थंडी विंडी असतं ना आपलं पॉवर बँक असतं ना मोबाईल चार्जिंग लावून मोबाईल गरम होतं मग मस्त की गरम वाफ भेटतं लय बरं वाटतं. पॉवर बँक फायदाच पडले. आणि ब्लॉग पण काय बनवावं असं काही सुचत ना मला आता काय होणार ना माझ्या ब्लॉग येईन. कारण की काही बोलता पण अजून जमत ना अजून बॉलला काय ना डेअरिंग नाही माझ्या. मोटिवेशनच नाही होईत मला कुठून. एवढे व्हिडिओ बनवलं काहीच तर फायदा कुठून मोटिवेशन नाही होईत. तर बघा काटाला आले तर बघा आता या असलं ब्लॉग बनवतो बसून काही ना काय बोलू झाले ना काही ना हल्ली पहिल्यासारखी मजा नाही करत गायज मी. नाही तर पहिले कसं दिवसभर बाटलाचं ब्लॉगमध्ये बाटलाचं आणि विचार करायची गरज नसेल लागायची. आता काय बोलायचे मला बोलता मी भरपूर काय बोलायचो. आता काहीच विचार केला पण तरी पण काय समजत ना काय करू यूट्यूबवरती काय दाखवू. कारण की भरपूर आपले व्हिडिओ झाल्या काहीच ना. शर्तीनं पण काय जातं कामं सुट्ट्या मारून तरी पण काहीच ना म्हणा. शर्तीनं पण ब्लॉग बनवता नाही नीट भंगार झालं लागलं कापलं गेलं माझा. याचं कारण काय मला पण ना माहिती. आणि जाऊ दे बघू करू प्रयत्न अजून महिना तरी असं डेली ब्लॉग करायचा आपला प्रयत्न आहे ना काही. तर डेली ब्लॉग मस्त की आलं माझं सुरुवातीला. पण आता काय माहिती काय झाली माझं ब्लॉगच ना होईल रेडी. कुछ तो गडबड व्हाय गाईज. बघू करू काहीतरी मस्त की आग पेटवले शेकताव. थंडीच भरपूर चालू आहे तर काय करायचं. हा तिकडं सिटी एरियामध्ये नाही थंडी. इकडंच थंडी आहे कुत्र्यासारखी. आता नाईटला यावं आणि परत सकाळच्या कामाला जाईल. थोडे दिवस आहे मी नाईटला. आणि ब्लॉगचं काही मला सुचतच ना काहीच काय करावं ना काय ना. तिकडे दिवस काम करतो परत काय विचारत नाही तर भलतंच विचार. आग पेटून नीट थांबा थोडं आग ऑन करू द्या ना. गाईस पेटली आग पण आपली रिटर्न. मी काय सांगतो काहीच नाही सांगत मी. जाऊ दे ब्लॉग बिग आपला आता काही माहिती नाही मला कधीपर्यंत असंच येतील. जोपर्यंत चॅनल काय काहीच मला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी मी काय करतो किती प्रयत्न करतो ब्लॉग बनवण्याचं पण काय करू. मला अगोदर म्हणजे काय माहिती नव्हतं चॅनल मॉनिटाईज व्हायला लागतं. म्हणजे त्या मॉनिटाईजचं काही असतं ना ऑप्शन मिशन असतं. मी 1 वर्ष ब्लॉगिंग केली तेव्हा मला काय नव्हतं माझ्या. नंतर लगे अजून 1 वर्ष ब्लॉगिंग चालू केली आता. तर मला असं समजलं का चॅनल मॉनिटाईज करायचं असतं आपला या त्या एक तर व्हिडिओमध्ये करायचं ना ते शॉर्ट्समध्ये. आता मी चॅनल मॉनिटाईजकडे 5-6 महिने झालं मी लक्ष देत जाऊ. दमलो काहीच तर होणार. चॅनल फक्त 4000 वॉच टाईम करायला लागतं काहीच. मग आपलं चॅनल तरी मॉनिटाईज होईल. आता माझं 1000 सबस्क्राईब पण झालं काहीच. त्यावेळेस मी गोव्याला होतो काहीच. फुल सपोर्ट केला पण तुम्ही धन्यवाद. 1000 सबस्क्राईब म्हणजे काय कायची गोष्ट ना काहीच.
आणि 1000च्या पुढं ते होतं ते लवकर होतं सबस्क्राईब, कारण की ही मोठी पायरी असतं गाईच 1000 सबस्क्राईब बोलवतं. कारण की यूट्यूबवरती कसं आहे, कोण अशी चालतं काय यूट्यूबचा लय बेकार विषय गाईज. आय डीमध्ये जाऊन सबस्क्राईब करायला लागतं, असं नाही का डायरेक्ट चालूमध्ये फॉलो मेन्शन करताना येणार स्टोरी बिरी. तर मी या सांगतो माहिती का, चॅनल मॉनिटाईज आहे ना एकदाशी आपला झाला ना तर मी लय खुश होईल गाईज, लय खुश. मना पहिले म्हणजे माझ्या मनानं आधी कधीच नव्हतं असं का आपण भाई यूट्यूबवरती जास्त लक्ष देऊ आपण. मी ब्लॉग बघते ना गाईज, मी सुरुवातीला ब्लॉग बनवलं तर या विचाराने बनवलं का आपण पण ब्लॉग बनवू, आपण शर्यतीकडे जातो, आपण इकडे तिकडे जातो, ते आपल्याला बघता येईल. जे आपल्या पाठी नाही शर्यतीनं आपण लांब लांब जातो, आपलं मित्र त्यांच्या घरातलं पाठवत ना, ते पण बघतील बाबा किती मजा केली, आपलं बैल कसा या त्यामुळे मी ब्लॉग चालू केले ब्लॉगिंग. आणि आता तर मी डायरेक्ट मनावर घेतले का दररोज ब्लॉगिंग बनवेल. म्हणजे माझ्या अचानक विचार आला, कारण की मला मध्ये रात्रभर झोप नव्हती येत, काय करू झालं तर. आणि मला एडिटिंगचा भरपूर शौक आहे, तर मला ब्लॉगच बनवता आणि ब्लॉगच एडिट करता राहायचं रात्रभर, काय करायचं. पण आता झोप तर 10 वाजताच येतं म्हणा, काय करू. तो जरा टायमिंग वेगळा होता गाईज, जरा खेळ माझं वेगळं चाललेलं, तर रात्रभर झोप नव्हती येत गाईज. नुसता विचार काय करायचो. मग ब्लॉगिंग एडिटिंगचा छंद लागलेला आपला, एडिटिंग करतो. ब्लॉगिंग पण गाईज भरपूर पहिल्यापासून करतो, आपलं चॅनल जुनं आहे पण ब्लॉगिंग 1-2 वर्ष झालं. आता बघू पुढं काय होतं आपलं चॅनल. हां गाईज एक सांगतो मी, माझ्या मनानं आधी होता 2025 आहे ना आपलं लक्की वर्ष नाही, फक्त 2025मध्ये मला वाटतं मी आयफोन वाटतं 2025ला घेतली का कधी घेतले नाही र 24ला घेतले, 2024ला. 2025 आपलं लक्की नाही, थांब ना 25ला घेतले, 24ला घेतले, 2024ला घेतले मी मोबाईल. आणि लास्टरला घेतले एंडिंगला 2024. आणि 25मध्ये मी काहीच नाही केला, मला 25मध्ये भरपूर झटका भेटलं, एक झटका भेटला, अजून काय भरपूर काही विषय झालं या त्या. आणि आता 2026ला आपला, आणि काय गाईज 2024ला काय बॉडी बनवायला घेतलेली मी, तुम्हाला काय सांगू कसली बॉडी घालते यार माझी. पण 2025ने अख्खी वाट लावली. आता थोडं दिवस राहिले आणि ते माझं सुखाचं जावं, नाही तर हातपाय ना मोरो, एवढंच सांगतो देवाला. 2026मध्ये मी एकटा मार्केट घ्यायला, अख्खा यूट्यूब हालून ठेवील. आणि मी जेव्हा मोबाईल घ्यायच्या आधी विचार केला तर का बाबा आपण यूट्यूब सगळं हालून टाकायचं, बाकी काहीच नाही करायचं आपण मोबाईलमध्ये, फक्त यूट्यूब. तर आता यूट्यूब करतो. 2026 येऊ दे, आपलं चॅनल पण मॉनिटाईज होईल पटकन. आणि मग धमाल 1000 सबस्क्राईब झालं, गोव्याला होतो, मजा केली फुल. आता तर काहीच यावं इकडे थंडी न्यावं. मी 2026ची वाट बघतो, आपलं लक्की वर्ष येईल. 2025 बॅट बरोबर नव्हता, मला आधीच माहिती आहे 2025 वाट लावणार आहे माझी, मी आधीच सांगून पण ठेवलेलं. आणि आता 2026ची वाट बघतो. थोडे दिवस राहिले बाबा, ये लवकर आणि मला सुखाचा दिवस जगू दे बस. 2026मध्ये असं काही मला काही कुठून येणार नाही, मला स्वतःच होतं, माझं लक चालू होतं 2026ला, लक माझं मनात माहिती आहे ते काय. आणि चला तर गाईज, मी काय उद्यापासून काय ब्लॉग बनवेल काय नाही बनवेल काय मला समजतच ना, कारण की माझं काही डोक्यात न चालत. जाऊ दे, बाय बाय, टाटा.